नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि ते आपण कोणत्या पद्धतीचं बघणार आहोत। तर राजा राणी कोचिंगचे व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती बघतच असतील, तर राजा राणी पद्धतीचं आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आपण ऑल डिटेलमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, परंतु आज आपण राजा राणीच्या पद्धतीचं म्हणजे ते प्रिया MG पद्धतीचं आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर बघा त्यांची मेथड कशी आहे आणि आपण मी तुम्हाला अगदी मराठीमध्ये सांगणार आहे। तर बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणत्या भागाला काय म्हणतात, मी प्रिया मॅमकडूनच मी क्लास घेतलेले आहेत, तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता। त्यासाठी आपल्याला लागत असतं बॉडी मेजरमेंट। तर बॉडी मेजरमेंट हे कसं घ्यायचं हा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून देईल की बॉडी मेजरमेंट हे कशा पद्धतीने घ्यायचं आणि आपल्याला कुठले कुठले मेजरमेंट हे लागत असतात। तर आपल्याला सगळ्यात आधी लागत असतं शोल्डर, त्यानंतर ब्लाऊजची उंची, त्यानंतर चेस्ट म्हणजे छाती, वेस्ट म्हणजेच कमर, त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आणि ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे शोल्डरपासून तर आपला जो निप्पल पॉईंट असतो तिथपर्यंत आणि निप्पल पॉईंट टू निप्पल टोइन अशा प्रकारे बोलत असतात। शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स हे पण मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे। त्यानंतर आपल्याला पाहिजे असतं बाही, त्याचनंतर बाहीचा आपला जो राऊंड असतो स्लीव्ज राऊंड, जसे की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दंडघेर, तर आपल्याला बरेच असे मेजरमेंट लागत असतात। तर चला, आणि त्यानंतर आपल्याला हे शोल्डर फुल शोल्डर टाकायचं असतं। त्यानंतर फुल शोल्डरमधून आपल्याला कशा प्रकारे आपल्याला मायनस करायचं असतं त्यामधून शोल्डर, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार। खूप प्रोफेशनल अशी पद्धत आहे आणि एवढी तर गॅरंटी आहे की अशा पद्धतीचा जर का तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल डायरेक्टली कस्टमरचा, तरी बिनधास्तपणे तुम्ही शिवू शकता आणि खूप परफेक्ट असा ब्लाऊज बसतो, मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते। तर चला आपण आज बघूयात की आपल्याला सगळ्यात आधी कशा प्रकारचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं असतं। जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती मी बरेच असे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, पण मी आज तुम्हाला खूप असं वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगणार आहे। तर समजण्याचा प्रयत्न करा आणि याच्यापुढे आपण जे ब्लाऊज बघणार आहोत ते आपण ह्याच पद्धतीने बघणार आहोत। जर का तुम्ही एकदाचे व्हिडिओ बघत गेले तर तुमचं आपोआपच लक्षात येईल की मी कशा प्रकारचं समजवते, किंवा ज्या वेळेला तुम्ही स्वतः कटिंग करून ट्राय केला ब्लाऊज तर तेव्हा तुम्हाला खरोखरच खूप छान असा एक्सपिरियन्स येणार आहे। तर मैत्रिणींनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। सगळ्यात आधी आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं असतं। तर फुल शोल्डर आहे माझं 14.5 इंच, म्हणजेच जसे की 14.5 इंच असं आपण म्हणू शकता। तर त्याला आपल्याला डिवाइड 2 करायचं आहे, म्हणजे त्याचं आपल्याला निम्मे असं शोल्डर टाकून घ्यायचं असतं। तर 7.25 इंचावरती मी एक मार्क केलं। त्यानंतर आपल्याला ही जी आपली गड्याच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती कंपल्सरी एक मार्किंग करायचं आहे प्रत्येक मापासाठी। त्यानंतर जिथं आपलं शोल्डरचं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला 1 इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि अशी एक स्ट्रेट लाईन 1 इंचापर्यंत ड्रॉ करून घ्यायची आहे। तर ही 2.5 इंच आणि इथून जिथून आपलं शोल्डर संपलेलं आहे, जिथून आपला शोल्डरचा एंड झालेला आहे तिथून आपल्याला 1 इंचावरती मार्क करून अशा प्रकारे एक अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे क्रॉस लाईन ड्रॉ करायची। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मुंड्याचं मार्किंग। तर मुंड्याचं मार्किंग हे कशा पद्धतीचं असणार आहे त्याच्यासाठी पण चार्ट्स आहेत। त्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा गळा घ्यायचा आहे, आपलं हे जे शोल्डर आपण इथून मायनस करतो, तर आपण साधारण पद्धतीने जर का ब्लाऊज हे
शिवायला घेतलं किंवा कटिंग करायला घेतलं तर त्याच्यात ही पद्धत नसते. ही पद्धत फक्त आपण बोटनेक ब्लाऊजमध्ये वापरत असतो, पण ही पद्धत आपण डीपनेक ब्लाऊजमध्ये सुद्धा वापरू शकतो. आणि कशा प्रकारे, तर चला हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आता आपल्याला इथून मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. तर मुंड्यासाठी आपल्याला मार्किंग कसं करायचं आहे, तर आपण साधारण पद्धतीने जेव्हा आपण ब्लाऊज हा शिवायला घेतो तेव्हा आपल्याकडे रेडी चार्ट्स असतात, किंवा मी याआधीसुद्धा मी क्लास केलेले आहेत. बट मी आता जेव्हापासून हे क्लास केले त्यानंतर मी पहिल्या क्लासचं सगळं विसरून याच पद्धतीने ब्लाऊज हे कटिंग किंवा स्टिचिंग करायला घेतलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगते की आपण जर का साधारण पद्धतीने शिवायला गेलो तर डायरेक्ट आपण मुंडा टाकत असतो, आर्महोलचं मार्किंग करत असतो. पण खूप प्रोफेशनल अशा पद्धतीने बघायला गेलं तर जास्त करून फॉर्म्युले यूज करत असतात आणि बरेच असे चार्ट्स पण असतात. खूप असे चार्ट्स आहेत, प्रत्येक गोष्टींमध्ये चार्ट्स आहेत. ते चार्ट्ससुद्धा तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला कुठे कन्फ्युजन झालेलं आहे, तर मी तुम्हाला एक दिवस सगळे चार्ट्स दाखवून मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं, आपली छाती आता आपली काय आहे, तर माझ्या छातीचं मेजरमेंट आहे 30 इंच. 30 इंच माझी एवढी छाती आहे. तर छातीला मला डिवाईड 6 करायचं आहे. जसे की आपण छातीचा 4था भाग काढतो त्याचप्रमाणे मला छातीचा 6वा भाग हा काढायचा आहे. तर आता सगळ्यांकडे मोबाईल हे झालेलेच आहेत, त्याच्यामुळे सरळ मोबाईल घ्यायचा, कॅल्क्युलेटर ओपन करायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता. तर बघा मी इथं तुम्हाला सांगते, चेस्ट आहे माझी 30, तर तिला मी डिवाईड 6 करेल तर किती आलं 5 इंच. तर 5 इंचामध्ये मला पाऊण इंच हे प्लस करायचं आहे. तर बघा 5 इंचामध्ये जर का मी प्लस 75 केलं, सॉरी डिवायडेड 5 इंचामध्ये जर का मी तर 0.75 घ्यायचा. तर बघा आता तुम्हाला इथं कन्फ्युजन झालंच असेल की तुम्ही 0.75 हा का घेतला किंवा हे काय भानगड आहे. जर का तुम्हाला याच्यात कन्फ्युजन झालेलं असेल तर मी तुम्हाला सरळ सांगते की तुम्ही मेजरमेंट टेपबद्दल जर का तुम्हाला काहीच माहिती नसेल की 0.25 किंवा 75 असं जर का असेल तर त्याला माप काय म्हणतात, तर 0.75 म्हणजे पाऊण इंच. तर पाऊण इंच तुम्हाला ॲड करायचं आहे. तर हे तुम्हाला फक्त जर का तुमचं छातीचं माप फक्त 28 ते 32च्या दरम्यान जर का तुमचं छातीचं माप असेल तर तुम्ही पाऊण इंच ॲड करू शकतात. त्यानंतर तुमचं माप जर का 32च्या पुढे गेलं 38पर्यंत तर तुम्ही अर्धा इंच तुम्ही प्लस करू शकतात. अशा प्रकारे चार्ट्स आहेत आणि त्याच्या पुढे गेलं की वेगळं मेजरमेंट. पण आता तुम्हाला फक्त हेच फोकस करायचं आहे की माझी छाती आहे 30 इंच, तर 28 ते 32च्या दरम्यान 30 हा अंक येतो. तर 30ला मला डिवाईड 6 करायचं आहे, म्हणजे 30चा मला 6वा भाग काढायचा आहे. आणि जे काही माझं उत्तर येईल, जे काही आन्सर येईल आपलं, त्याच्यात आपल्याला पाऊण इंच हे प्लस करायचं आहे. आणि टेपमध्ये कुठल्या अंकाला काय म्हणतात आणि आपण त्याला कशाप्रकारे बोलू शकतो याचंसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करून दिलेला आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. तर 5.25 इंच. तर आता मी 5.25 इंचावरती एक मार्क करते. तर मार्क आपल्याला कुठून करायचं आहे, तर हा 1 इंच सोडून आपल्याला मार्क करायचं आहे, ह्या 1 इंचापासून खाली. तर 5.25 इंचावरती मी मार्क केलं. तर 5.25 म्हणजे किती, तर बघा हे झालं 5.5 आणि त्याच्या पुढे जर ही एक छोटी लाईन सोडून ही जी मोठी लाईन आली हिला आपण 5.25 असे म्हणतो. तर 5.25 इंचावरती मी एक मार्क केलं आणि तिथून आता मी अशा प्रकारे एक सरळ अशी लाईन मी ड्रॉ करून घेते. तर बघा एक मी अशी लाईन ड्रॉ करून घेतली. तर ही असेल आता आपली छातीची लाईन. तर लक्षात घ्या, जेथून आपण मुंडा टाकला तर मुंडा टाकल्याबरोबरच आपल्याला छातीची लाईन ही मिळून जात असते. तर बघा
आता आपल्याला काय करा, आपली उंची आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी उंची टाकून घ्या, पण मी इथं विसरले कारण मी ह्याच पद्धतीने कट करते, पण तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको, त्याच्यामुळे आपण आता इथं काय करूयात, इथं आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर आता माझी ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, तर मी 16 इंचावरती एक मार्क करते, म्हणजे 1 इंच मी प्लस करते. तर आता आपल्याला इकडून सुद्धा एक 16 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी लाईन आहे ती अशी स्ट्रेटच येईल. कधी कधी काय होतं की लाईन आपली ही क्रॉस होऊन जाते, तर बघा याची काळजी घ्यायची आहे. जर का तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊज पाहिजे असेल तर कटिंग पण आपलं तेवढंच असं परफेक्ट आलं पाहिजे. तर आता काय करायचं, आता आपल्याला सगळ्यात आधी टाकून घ्यायचं आहे छातीचं मार्किंग. तर आता आपला समजा हा आपला बॅक पार्ट आहे, तर बॅक पार्टमध्ये आपल्याला काय करायचं असतं, जी काही तुमची छाती असेल तिचा तुम्हाला चौथा भाग असा काढायचा आहे. तर आता छातीचा चौथा भाग काय येईल, तर आता माझी चेस्ट आहे 30 इंच. तर बघा 30/4 तर किती आलं, 7.5. 7.5 म्हणजे 7.5 इंच इतकं माझं छातीचं मार्किंग हे असणार आहे. तर चला 7.5 इंचावरती मी एक मार्क करून घेते छातीच्या लाईनवरती. तर बघा 7.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि त्यापुढे मी 1.5 इंच हे शिलाई मार्जिन मी ॲड करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकतात, पण 1.5 इंचसुद्धाही आपल्यासाठी खूप असतं. तर आता कंबर आहे 26 इंच, तर 26ला पण सुद्धा आपल्याला चौथा भाग आपल्याला करायचा आहे. तर 26/4 केलं, 26चा चौथा भाग काढला, तर 6.5 इंच आपलं हे कमरेचं मार्किंग असेल. त्यापुढे 1 इंच मी पाठीमागे टक्स घेणार आहे, त्याचं मार्किंग असेल, आणि त्यानंतर 1.5 इंच हे आपलं शिलाई मार्जिन असणार. त्यानंतर पुढे अशा प्रकारे आपल्याला या ज्या आपल्या मार्जिन जे एक्स्ट्रा 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे त्या लाईन अशा प्रकारे जॉईन करून घ्यायच्या. तर आता जॉईन केल्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर शोल्डरचं मार्किंग कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी आकडा कोणता हवा आहे, तर गळ्याचे हे 5 असे प्रकार येतात. एक असणार आहे राऊंड, दुसरा असणार आहे स्क्वेअर नेक म्हणजे चौकोन, राऊंड म्हणजे गोल नेक, तिसरा नेक म्हणजे स्वीट हट नेक म्हणजे त्याचा आकार असा पानगळ्यासारखा असणार आहे, त्याला म्हणतात स्वीट हट. हा झाला तुमचा राऊंड नेक, हा झाला तुमचा स्क्वेअर नेक, हा झाला स्वीट हट नेक. चौथा तुमचा असणार आहे स्ट्रेट व्ही नेक, आणि 5वा असणार आहे व्ही नेक. म्हणजे तो व्ही नेक आपला असा थोडा असा पूर्ण पान पण नाही आणि पूर्ण व्ही पण नाही, तर थोडा असा कर्व असं त्याला, म्हणजे थोडा राऊंड शेपमध्ये तो येणार आहे. असे गळ्याचे 5 प्रकार आहेत. तर आपल्याला सगळ्यात आधी डिसाईड करायचं आहे की आपल्याला शोल्डर पट्टी किती इंचाची ठेवायची, तर आणि त्यानंतर गळ्याचा आकार आपला कोणता आपल्याला असणार आहे, त्यानंतर गळ्याची उंची किती असणार आहे. 3 मेजरमेंट आपल्याला शोल्डरसाठी आपल्याला पाहिजे असतील. तर आता माझी शोल्डर पट्टी असणार आहे 2.5 इंचाची. त्यानंतर माझा बॅकनेक असणार आहे स्वीट हट नेक म्हणजेच पानगळा, आणि त्यानंतर माझी गळ्याची उंची असणार आहे 10.5 इंच. 10.5 किंवा 10 इंच ती आपण नंतर डिसाईड करू. तर बघा, पण मला एवढं तरी कन्फर्म माहिती आहे की 9च्या पुढे किंवा 11च्या मध्ये अशी माझी गळ्याची उंची असणार आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, तर याचा पण माझ्याकडे चार्ट आहे. तर याचे पण चार्ट्स पूर्ण आहेत की ह्या शोल्डर पट्टीनुसार तुम्ही या गळ्याचं नुसार किंवा गळ्याच्या आकारानुसार, उंचीनुसार तुम्हाला शोल्डर किती ठरवायचं आहे हे सुद्धा चार्ट्स आहेत. पण सगळ्यात आधी आज मी तुम्हाला फक्त ही मेथड कशी वापरायची हे समजवणार आहे. त्यानंतर चार्ट पण मी तुम्हाला दाखवेल. तर
चला आता आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊयात. तर माझी शोल्डर पट्टी असणार आहे 2.5 इंच, गळा असणार आहे स्वीटहर्ट नेक, गळ्याची उंची असणार आहे 9 ते 11च्या मध्ये. तर मी आता माझं टोटल शोल्डर माझं आहे 14.5 इंच. तर 14.5 इंच शोल्डरमधून मी बॅकनेकमध्ये मायनस करणार आहे शोल्डर 3 इंच. तर 14.5 इंचामधून जर आपण 3 इंच मायनस केलं शोल्डर तर 11.5 इंच शोल्डर आपलं येणार आहे. तर बघा हीच पद्धत आहे टोटल शोल्डरमधून मायनस करायचं. गळ्याच्या आकारानुसार प्रत्येकमध्येही नसेल तर त्याचे चार्ट्स आहेत. एक जर तुम्ही काय ते चार्ट्स बघितले तर तुमचं क्विकली असं लक्षात येईल. तर बघा माझं टोटल शोल्डर आहे 14.5 इंच, त्याच्यामधून मी 3 इंच हे मायनस केलं तर माझं मायनस करून उरलेलं जे शोल्डर आहे ते आलं 11.5 इंच. तर 11.5 इंचला मी डिवाईड 2 केलं तर किती आलं आपलं 5.25 इंच. तर बघा इथून मी 5.25 इंचावरती मी एक मार्क करते. तर बघा 5.25 इंचावरती मी एक मार्क केलं. इथे सुद्धा मी 5.25 इंचावरती एक मार्क करते आणि अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. बघा तुम्हाला आता तर लक्षात आलंच असेल. अशा प्रकारे आपलं हे कटिंग असणार आहे. त्यानंतर काय करायचं, इथून आता आपल्याला इथं जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा आता तरी तुमचं लक्षात आलं असेल की आपण हे जी वरची जी आपली मेथड आपण यूज केली ही नाही घेत. डायरेक्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, त्याच्या खाली आपण डायरेक्ट शोल्डर टाकतो, लगेच मुंडा टाकतो, अशा प्रकारचं. पण ही जी पद्धत आहे ही खूप प्रोफेशनल पद्धत आहे. मी तुम्हाला सांगते तर तुम्ही राजा राणीचे एकदा यूट्यूबला व्हिडिओ बघा. एकदा फक्त एवढं आहे की ते जे हिंदीमध्ये ते हिंदी लँग्वेज वापरत असतात तर मी तुम्हाला मराठीमध्ये ते सांगत आहे, जेणेकरून मी स्वतः ह्या पद्धती वापरून घेतलेल्या आहेत. तर बघा एक मी अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता काय करायचं, मला शोल्डर पट्टी किती आहे माझी 2.5 इंच. तर 2.5 इंचमध्ये मी 1 इंच प्लस करते तर झाली 3.5 इंच. तर 3.5 इंच. तर आता तुम्ही म्हणणार की 2.5 इंचामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करून 3.5 इंच घेतलं तर तुम्हाला जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची आहे तुम्ही ठेवू शकता. 2 इंच, 2.25 इंच, 3 इंच. फक्त तुम्हाला त्याच्यात कंपल्सरी 1 इंच हे ॲड करायचं आहे. तर ते का, अर्धा इंच आपलं स्लीव्ह जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच आपलं गळ्याला फिनिशिंग देण्यात जाईल. अशामुळे आपल्याला 1 इंच हे घ्यावं लागतं. तर बघा 3.5 इंचावरती मी इथून एक मार्क केलं आणि त्यानंतर आपल्याला ह्या पॉईंटपासून इकडे उरलेली ही जी गडारुंदी आहे 2.25 इंच, म्हणजे 3 इंचाला एक लाईन कमी. तर आपोआप आपल्याला गळारुंदी मिळाली. आता तुम्ही म्हणणार की गळ्याची रुंदी इतकी जास्त असेल तर गळा हा ब्रॉड होणार नाही का, शोल्डर उतरणार नाही का? तर बिलकुल उतरणार नाही. एवढं मी तुम्हाला सांगत आहे की नाहीच उतरणार. तुम्ही एकदा ट्राय करा. पहिले स्वतःचा ब्लाऊज अशा पद्धतीने कट करा, मग स्टिचिंग करा आणि घालून ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच कळेल किती अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ब्लाऊजसुद्धा हा अगदी सुंदर असा फिटिंगला बसणार आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅकनेक हा कसा ठरवायचा, तर आता आपण बॅकनेक ठरवायचा नाही. बॅकनेक आपण फ्रंट पार्ट कट केल्यानंतर ठरवू. तर आता काय करायचं, हे मुंडा आहे, मुंड्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. तर सरळ टेप असा फोल्ड करायचा आणि तिथून असे मार्किंग करायचं. मार्किंग केल्यानंतर जो आपल्याला सेंटर भेटला त्यानंतर आपल्याला इथून आता 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 1.25 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता हा जो आर्महोल कर्व आहे हा आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. असा सेट करायचा आणि जिथं पण तुमचं हा कर्व सेट झाला म्हणजे हे पॉईंट मिळत आहेत तर तिथून आपल्याला मुंड्याला आकार हा देऊन घ्यायचा. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी मुंड्याला आकार देऊन घेतला.
हा मागच्या आपला बॅक पार्टचा आर्महोल हा ड्रॉ झालेला आहे. आता आपण हे असंच्या असं ठेवून साईडला ठेवून घेऊयात. मग नंतर आपण गळ्याचं मार्किंग बघूया. आता आपण फ्रंट पार्ट हा कट करून घेऊयात. तर चला, फ्रंट पार्टसाठी सुद्धा मी दुसरा पेपर घेते. पेपरवरती कट केल्याने एक फायदा असतो की आपल्याला अस्तरही कमी लागतो किंवा कमी अस्तर मध्ये सुद्धा आपण हा ब्लाऊज ॲडजस्ट करू शकतो. तर चला, आता आपलं असणार आहे, सगळ्यात आधी आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं. तर शोल्डर आहे माझं 7.25 इंच. तर 7.25 इंचावरती मी एक मार्क केलं. गळ्याच्या साईडने 2.5 इंचावरती एक मार्क केलं आणि त्यानंतर जिथून आपलं शोल्डरची एंडिंग लाईन आहे तिथून खाली 1 इंचावरती मी अशा प्रकारची स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. त्यानंतर हा जो 1 इंच आणि हा जो 2.5 इंच आहे त्याला क्रॉस अशा पद्धतीने जोडून घेतलं. त्यानंतर ह्या लाईनपासून मी खाली आपण बॅक पार्टमध्ये जेवढा मुंडा घेतलेला होता इथं पण तेवढाच घ्यायचा आहे. 5.25 इंचावरती मी एक मार्क केलं. आर्महोल आपल्याला भेटला. त्यानंतर 5.25 इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने मी एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली, जेणेकरून तुमचं लवकरच लक्षात येईल. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आता आपण बॅक पार्टमध्ये काय केलं, डायरेक्ट छातीचा चौथा भाग असा आपण टाकून घेतला. छातीचा चौथा भाग असा आपण टाकून घेतला. व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. पण आपल्याला फ्रंटमध्ये म्हणजे पुढच्या भागात डायरेक्ट छातीचा चौथा भाग न टाकता त्याच्यात 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे. तर आपला बॅक पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने स्ट्रेट आहे. तर तिथं कुठल्याही प्रकारचं लूजिंग ॲड करायची गरज नाही. पण आपला फ्रंट पार्ट हा आपला अशा पद्धतीचा असतो, म्हणजे उभार भाग आपला छातीचा असतो. असा फुगीर असा आपला भाग असणार आहे पुढचा. तर त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या भागात ब्लाऊज हा टाईट व्हायला नको, म्हणून आपल्याला लूजिंग ॲड करायचं असतं. तर लूजिंग आपल्याला किती ॲड करायचं आहे, तर 1.5 इंच लूजिंग हे आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघा काय करायचं. तर आता माझी चेस्ट आहे 30 इंच. तर त्याच्यामध्ये प्लस मी 1.5 म्हणजे 1.5 इंच केलं. तर माझी चेस्ट किती आली, 31.5. म्हणजे 1.5 इंच ॲड केल्यानंतर 31.5 इंच अशी माझी चेस्ट झाली. मग आपल्याला काय करायचं आहे, 31.5 डिवायडेड 4 करायचं आहे. म्हणजे किती आलं, 7.87. तर 7.87 म्हणजे किती झाले. आता तुम्हाला याच्यात कन्फ्युजन झालं असेल तर आता किती घ्यायचं. तर याचाच मी तुम्हाला हाच पॉईंट समजावण्याचा प्रयत्न करते की पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा. याच्या आधीचा जो मी तुम्हाला मेझरमेंट टेपबद्दल माहिती दिलेली आहे की हा अंक आला तर तुम्ही किती टेपवरून तुम्हाला किती अंक टाकायचे आहे किंवा कुठे तुम्हाला मार्किंग करायचं आहे, हे मी खूप स्पष्ट अशा पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. तर आता काय करायचं, 7.87. नाहीतर तुम्ही काय करणार, पहिले डिवायडेड 4 करणार, मग तुम्ही 1.5 इंच प्लस करणार. जसं की आता समजा माझं उत्तर आलं 30ला डिवायडेड आपण 4 केलं, 7.5 इंच आपला छातीचा चौथा भाग झाला. त्यानंतर तुम्ही 1.5 इंच प्लस केलं तर डायरेक्ट ते 9 इंचावरती जाऊन आपलं पोचणार आहे. तर छाती तुमची डबल टिबलची वाढेल, त्याच्यामुळे ब्लाऊज तुम्हाला फिटिंगला बसणार नाही. मी काय सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही समजून घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले जी तुमचं चेस्ट असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच हे लूजिंग ॲड करायचं आहे. पहिले ॲड करायचं, मग डिवाईड करायचं, ॲड करायचं, मग डिवाईड करायचं. म्हणजेच पहिले जी काही छाती असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करा. प्लस केल्यानंतर आता जसं की माझी छाती होती 30 इंच, त्याच्यात मी 1.5 इंच प्लस केला तर आलं 31.5 इंच माझी छाती झाली. त्याला मी चौथा भाग केला म्हणजे डिवाईड 4 केला, तर मला उत्तर मिळालं 7.87. तर आता आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. 7.87 म्हणजे किती, तर 8 इंचाला एक लाईन कमी. तर बघा 8 इंचाला एक लाईन कमी तुम्ही बघू शकता. आणि पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन असं मार्किंग केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण क्रॉस लाईन आहे, तर आपण बॅकपार्टमध्ये काय केलं, डायरेक्ट इथून अशी उंची टाकली. तर इथं तुम्हाला तसं करायचं नाही.
इथून जर का आपण उंची आता घेतली तर आपल्याला ती कमी होऊन जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्टमध्ये ही जी क्रॉस लाईन आहे हिचा सेंटर काढायचा. हे बघा सेंटर काढायचा आणि त्या सेंटरपासून आपल्याला टेप ठेवायचा. टेप ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी काही तुमची ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करा. 16 इंचावरती मी एक मार्क करते आणि तुमचा जो काही शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट असेल तर आपण बॉडी मेजरमेंटचा सुद्धा एक व्हिडिओ बनवून घेऊयात. जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला आणि तुमची जर का तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की हो की तुम्हाला ह्या पद्धतीने शिकायचंच आहे, तर आपण असा कंटिन्यू असा एक क्लास घेऊयात, म्हणजे जेणेकरून तुमचं डायरेक्ट असं स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल. तर बघा उंची टाकली, त्यानंतर ॲपेक्स शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट असणार आहे माझा 10 इंच. त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे पुढचा गळा. तर माझा पुढचा गळा असणार आहे 6.5 इंच. तर बघा 6.5 इंचावरती मी एक मार्क केलं. तर आता काय करायचं, ही जी आपली उंचीची लाईन आहे ही लाईन अशी स्ट्रेट ड्रॉ करायची. त्यानंतर हा जो ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग आहे हे फक्त अशाच पद्धतीने इथपर्यंत ड्रॉ करा. आणि त्यानंतर ही जी तुम्हाला गळ्याची लाईन दिसते ही गळ्याची लाईन पण तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करून ठेवा. तर बघा 3 लाईन झाल्या. ही तर आपली ऑलरेडी छातीची लाईन आहे. छातीची लाईन मी इथपर्यंतच मार्क केली असती, पण मी इथपर्यंत मार्क केली ते पण तुम्हाला पुढे समजेलच, म्हणजे मी तुम्हाला जे समजवणार आहे ते त्याच्यामुळेच मी इथपर्यंत लाईन ड्रॉ केली. तर बघा अशा पद्धतीचं आपलं मार्किंग झालं. त्यानंतर आता आपल्याला करून घ्यायचं आहे कमरेचं मार्किंग. तर कमरेचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे. 26चा चौथा भाग आला 6.5 इंच. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बॅकपार्टमध्ये आपल्याला बॅकपार्टच्या गळ्याच्या आजूबाजूला जे टक्स असतात ते टाकायचे होते, म्हणून मी इंच एक्स्ट्रा घेतलं. पण आपल्याला इथं तसं नाही करायचं, फक्त 1.5 इंच ॲड करायचं. आता इथं आहे तसं राहू देते आणि तुम्हाला मी पुढचं आता समजावण्याचा प्रयत्न करते. तर बघा आता सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथं शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हवी तेवढी शोल्डर पट्टी, त्यानंतर तुम्हाला गळा कुठला हवा आहे, गळ्याचा आकार म्हणजे कुठला हवा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला गळ्याची उंची किती हवी आहे त्यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं असतं. तर आता माझी शोल्डर पट्टी तर 2.5 इंचाची असणार आहे. त्यानंतर शोल्डर पट्टी ही बॅकपार्ट आणि फ्रंट पार्टमध्ये तर सेमच असते, तुम्हाला समजलंच असेल. आणि त्यानंतर मला टाकून घ्यायची आहे गळ्याची उंची. तर गळ्याची उंची मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली की माझी 6.5 इंच गळ्याची उंची आहे, म्हणजे की 6 इंच आहेत, अर्धा इंच मी प्लस केलेलं आहे. अर्धा इंच कंपल्सरी आपल्याला प्लस करायचं आहे फ्रंट नेकमध्ये. त्यानंतर माझा पुढचा गळा असणार आहे राऊंड नेक म्हणजे गोल गळा. तर मी पुढच्या शोल्डरमधून 14.5 इंच जे आपलं टोटल शोल्डर आहे, तर त्या शोल्डरमधून मी मायनस केले 2 इंच. तर 14.5मधून मी 2 इंच मायनस केले, तर उरली 12.5 इंच. 12.5चं आपल्याला हाफ करून घ्यायचं आहे, तर झालं 6.25 इंच. तर 6.25 इंचावरती मी आता इथे एक मार्क करून घेते. तर बघा मार्क केल्यानंतर इथं पण एक 6.25 इंचावरती एक मार्किंग करून घेते, तर जेणेकरून आपली ही लाईन अशी स्ट्रेट येईल. माप हे कमी जास्त होणार नाही म्हणून. तर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि इथून सुद्धा आपल्याला जसं की आपण बॅक पार्टमध्ये केलं तशी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर स्ट्रेट लाईन माझी ड्रॉ करून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ही जी आपली मुंडा लाईन आहे हिचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. बॅकपार्ट सारखंच आहे सेम, फक्त थोडेफार चेंजेस होतील. त्यानंतर इथं 1.5 इंचावरती एक मार्क करायचं. इथून आपल्याला 1.5 इंच इतकं आतमध्ये यायचं आहे. 1.5 इंच म्हणजे 2. हे बघा अशा प्रकारे थोडी ही लाईन खाली येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर तुमच्या लक्षात येऊ द्या की मी कशा पद्धतीने मार्किंग करणार आहे. तर बघा, आर्महोल कर्व हा पहिले सेट करून घ्यायचा. हा मी ऑनलाईन मागवलेला आहे. तुम्हाला जरी हवा असेल तरी तुम्ही मागवू शकता. त्याच्यासोबत ही एक जी मोठी पट्टी दिसते, तर ही आता थोडी खराब झाली त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही. पण जसं की हे मेजरमेंट टेप आहे, तर आपण ही पट्टीमधूनच बघून घेऊ शकतो. म्हणजे याच्यावर सुद्धा 1 इंच 2 इंच आहे. थोडंफार दिसलं तर ठीक आहे. तर बघा, इथं 1 इंच दिसतंय, 2 इंच म्हणजे तुम्हाला टेप घ्यायची गरज नाही. सरळ पट्टी ठेवली तर तुम्हाला कळून जाईल तुम्हाला कुठपर्यंत मार्किंग करायचं आहे. हे 2 कर्व येतील आणि ही पट्टी येईल, किंवा याच्यापेक्षा जास्त टूल्स तर तुम्ही मागवू शकता. मी एवढेच मागवलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर माझी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, तर 3.5 इंचावरती मी एक मार्क केलं. तर आपल्याला इथं मिळाली गळारुंदी 3.25 इंच. तर 3.25 इंच आपल्याला ही जी आपली गळ्याची लाईन आहे त्याच्यावरती 3 इंचावरती मी मार्क करते. म्हणजे तुम्ही इथं जेवढं मार्किंग आलं तेवढं सुद्धा टाकू शकता. जेवढं तुमचं 3.25 जसं गळ्याची रुंदी मिळाली तेवढं, किंवा तुम्ही त्याच्यात 1/2 इंच किंवा अर्धा इंच प्लस करून सुद्धा ॲड करू शकतात. मी 1/2 इंच इतका ॲड केलं, म्हणजे 3.25 होती तर 3 इंचावरती मी मार्क केलं आणि अशा प्रकारे मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याला गोल असा आकार देऊन घेतला कर्वनेच. हा कर्व आपलं काम खूप सोपं करत असतो. आणि त्यानंतर आता काय करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा तुमची गळ्याची जी लाईन असेल, ही जी आपली छातीची लाईन आहे, त्या छातीच्या लाईनपासून जेव्हा तुमची गळ्याची लाईन खाली जात असेल, तर तेव्हा काय करायचं, इथून आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर बघा, मी अर्धा इंच मायनस करते. तर बघा, अर्धा इंच मायनस केलं. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल, अर्धा इंच तुम्ही इथून मायनस केलं म्हणजे हे डायरेक्ट आपण कट करू तर गळा छोटा होईल किंवा मुंडा छोटा होईल. तर असं काहीही होणार नाही. गळासुद्धा अगदी प्रॉपर असा फिटिंगला बसेल आणि मुंडासुद्धा प्रॉपर असा फिटिंगला बसेल. तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, तर बघा, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, लक्षपूर्वक ऐका. कधी कधी काय होत असतं की आपण आपला ब्लाऊज आपल्याला शोल्डरमध्ये इथं असा लूज होतो, गळा खाली खाली येतो आणि शोल्डर असं तिरकस उतरल्यासारखं होतं. तर आपण काय करतो, कधी कधी शोल्डरमधून फक्त गळ्याच्या साईडला आपण काय करतो, शोल्डरमध्ये ब्लाऊज असा हा दाबून घेतो. तर थांबा. आणि मग ते शोल्डर असं आपण दाबून घेतो. मग तेव्हा आपल्याला वाटतं, हो, शोल्डरमध्ये दाबलं तर आता बरं वाटतं आहे. पण आणि त्यानंतर मग बरं लगेच पप असा क्रिएट व्हायला लागतो मुंड्यामध्ये, जिथं आपली बाही जोडलेली असते शोल्डरच्या एंडिंगला, तिथं आपल्याला असा पप तयार होतो. म्हणजे आपण फक्त इकडे दाबून घेतो, इथं दोघं साईडने घेतो आणि स्टिच एक टिप टाकून घेतो. त्यानंतर आपल्याला गळ्यात तर ब्लाऊज बरोबरच व्हायला लागतो, पण आपल्या ह्या साईडला आपल्याला पप क्रिएट होतो, म्हणजे फुगा यायला लागतो. तर आपला ब्लाऊज असा परफेक्ट दिसत नाही किंवा ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, जेव्हा आपला गळा हा छातीच्या लाईनपेक्षा खाली जात असेल, पुढे जात असेल, तर तेव्हा आपल्याला अर्धा इंच इथून मायनस करायचं आहे. अदरवाईज जर का तुमचा गळा छातीच्या लाईनपेक्षा वरती असेल तर तुम्हाला हे करायची गरज नाही. तर आता समजा मी ही लाईन का पूर्ण ड्रॉ केली हेच मला तुम्हाला समजवायचं होतं. तर आता माझी ही छातीची लाईन होती, तर छातीच्या लाईनपेक्षा माझं गळ्याची लाईन खाली गेली, म्हणजे माझा गळा खाली आला, त्याच्यामुळे मी अर्धा इंच मायनस केलं. याच्या व्यतिरिक्त जर का माझी गळ्याची लाईन इथं आली असती, छातीच्या इतक्या जरी वरती आली असती किंवा छातीच्या लाईनवरती जरी आली असती, तरी पण मी ही कमी केली नसतं, अर्धा इंच मायनस मी केलं नसतं. तर जरा इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. तर आपला व्हिडिओ खूप मोठासुद्धा होऊ शकतो, म्हणजे की तुम्हालासुद्धा बोर वाटेल बघायला. पण त्याच्यामुळे आपण जर का शक्य झालं तर एकच व्हिडिओमध्ये कंटिन्यू ठेवू किंवा 2 व्हिडिओ करू, जसे की पार्ट 1 आणि पार्ट 2. आता काय करायचं आहे,
आपलं शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आपलं इथं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही भानगडी समजणार नाही. तर मी तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला इंटरेस्टेड वाटला व्हिडिओ, तरच आपण पुढची व्हिडिओ कंटिन्यू करून घेऊयात. तर बघा, तुम्ही जर का राजा राणीचा एक जरी व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला खरंच माझ्यावरती ट्रस्ट येईल की खरंच तुम्ही सेम त्याच पद्धतीने खूप अशा सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे, आणि तेही आपल्या मराठी भाषेत. तर चला, कुठल्या पार्टला काय म्हणतात आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते, पण पुढची तुमची इच्छा. तर बघा, ॲपेक्स पॉईंट माझा होता ॲपेक्स टू ॲपेक्स 7 इंच, तर 3.5 इंचावरती मी मार्क केला, त्याचा निम्मे मी टाकला. त्यानंतर आपल्याला इथं तुमचं जेवढं काही उत्तर येईल, तर आता ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट माझा 7 इंच होता, तर तुमचा पण तोच असेल असं नाही. तर तुमच्या बॉडीनुसार डिपेंड आहे. कोणाच्या बॉडीवर 8 इंच येईल, कोणाच्या बॉडीवर 9 इंच येईल, तर त्याच्या निम्मे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि इथं तुमचं जे काही उत्तर आलं, आता जसं की माझं इथं मेजरमेंट आलेलं आहे 3.5 इंच, तर तुमचं 4 पण येऊ शकतं, 4.5 पण येऊ शकतं. तर त्याच्यामधून अर्धा इंच कंपल्सरी मायनस करायचं आहे आणि कमरेवरती मार्किंग करायचं आहे. जसं की 3.5 इंचामधून मी अर्धा इंच मायनस केलं, तर 3 इंचावरती मी एक मार्क केलं. मार्क केल्यानंतर अशी एक मी हा पॉईंट आणि हा पॉईंट अशा प्रकारे जोडून घेतला, एक लाईन अशी ड्रॉ केली. त्यानंतर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे कमरेवरती टक्स. तर आता बॉडी मेजरमेंटनुसार हा टक्स मी घेणार आहे 2 इंचाचा. आता माझी छाती आहे माझी 30 इंच, तर छातीच्या मापानुसार हा टक्ससुद्धा तुमचा चेंज होणार आहे. असं नाही की मी इथं 2 इंच घेतलं म्हणून तुम्हीही सुद्धा 2 इंच घ्यायचा, तसं नाही. तर हे सुद्धा छातीच्या मापानुसार चेंज होत असतं. तर आता आपल्याला इथं 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंचावरती मी एक मार्किंग केलं. त्यानंतर इथून 2 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे एक ट्रायंगल शेपमध्ये मी हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला. कंपल्सरी हीच मेथड असणार आहे. तुमचा ब्लाऊज हा कोणत्याही मापाचा असू द्या, तुम्ही कितीही मोठा माप असू द्या. बऱ्याच जणींना अशी सुद्धा भीती असते की खूप हेवी साईज आहे, म्हणजे खूप जास्त साईज आहे, तर प्रिन्सेस कट ब्लाऊज छान बसेल का? तर हो, तुम्ही जर का प्रॉपर अशा पद्धतीने गेलात तर छानच बसेल. तर बघा, सेम हीच मेथड वापरा. तुमचं माप कुठलंही असू द्या. फक्त जर का तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल शोल्डरमध्ये किंवा ह्या टक्समध्ये किंवा याच्यात, तर बॉडी मेजरमेंट जर का तुम्ही एकदा ट्राय केलं, मी कशा पद्धतीने बॉडी मेजरमेंट घेण्याचं सांगते, तर ते जर का तुम्ही बघितलं तर सेम त्याच पद्धतीने बॉडी मेजरमेंट घ्या. आणि हे शोल्डर वगैरे जर का तुम्हाला मी चार्ट्स दिले, म्हणजे तुम्हाला जर का पूर्ण बेसच मिळतो हे आयता, तर तुम्ही त्याच्यावरून बरोबर असा ब्लाऊज कटिंग करू शकतात. आणि जर का तुम्ही खरंच इंटरेस्टेड आहात, तर तुम्ही जर का मला कमेंट केल्यात छान छान, तर मी तुम्हाला खरंच खूप मनापासून शिकायचं असेल, तर मी खरंच तुम्हाला सगळे चार्टसुद्धा देईल. आणि मी सांगते काय तुम्हाला, आपण एकदम असा स्टेप बाय स्टेप असा क्लास अटेंड करूयात. तर चला, आता काय करायचं आहे, इथं मी 2 इंचाचा एक टक्स घेतला. त्यानंतर मी इथं 1.25 इंचाचा आपल्याला मुंड्यामध्ये टक्स घ्यायचा आहे. तर आता हा टक्स घेणं खूप गरजेचं आहे. आपण साधारण ब्लाऊज शिवला तर आपण त्याच्यामध्ये ही भानगड आपल्याला नाहीच असते. म्हणजे आतासुद्धा तुमचं डोक्याच्या वरून जाईल, पण तुम्ही प्रॉपर मेथडने गेला तर ही जी पद्धत आहे, मी का तुम्हाला एवढं सांगण्याचा प्रयत्न करते, मी स्वतः खूप छान असे ब्लाऊज स्टिच करते आणि फिटिंगलासुद्धा अतिशय सुंदर असे बसतात त्याच्यामुळे. तर आपलं काय होतं बघा, आर्महोलमध्ये आपला ब्लाऊज आहे ना असा गोडा होतो किंवा असे पप तयार होतात. म्हणजे बाकी जरी कुठेही छान बसला तरी आपला आर्महोलमध्ये प्रॉब्लेम हा क्रिएट होतोच. तर आपल्याला त्याच्या आर्महोलमध्ये आपल्या जे येणाऱ्या क्रीज आहेत, जसं की फुगा पडणे किंवा असे गोडा होणे किंवा काहीतरी, जे काही तुमचे आर्महोलचे म्हणजे मुंड्यात खाली काखेतले जे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे इथं सॉल्व्ह होऊन
होऊन जातील. तर आता इथे पण 2 प्रकारचे टक्स असतात. तर बघा, एक टक्स असणार आहे 1.25 इंचाचा, एक टक्स असणार आहे 1.25 इंचाचा आणि एक टक्स असणार आहे तुमचा 1.5 ते 1.25-2 इंचाचा. बॉडी मेजरमेंटनुसार तुमचे हे टक्स असणार आहेत. तर हे टक्स पण मी तुम्हाला सगळे असे चार्ट्स मी देईल आणि कुठले चार्ट्स कुठे कसे वापरायचे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः स्टिच करायला घेणार आपोआपच कळेल. तर बघा, 1.25 इंचाचा मी एक टक्स घेतला, त्याला छातीच्या लाईनवरती अशा प्रकारे ठेवते. 1.25 इंच माझं जिथं टेप येतोय तिथं, आणि त्यानंतर 1.25 इंच माझा जिथे कुठे टच होईल मुंड्याला तिथं मी एक मार्किंग करते. तर बघा, अशा पद्धतीने जर का मी एक मार्किंग केलं तर 1.25 इंचाचं आपल्याला निम्मे करायचं आहे. तर किती आलं आपलं 1.25 इंच. तर इकडून मी आता 1.25 इंचावरती एक मार्क करते निम्मे. 1.25 इंचाच्या निम्मेने इकडे पण मी 1.25 इंचावरती मी एक मार्क करते, म्हणजे टोटल टक्स माझा झाला 1.25 इंचाचा. तर बघा, लक्षात घ्या. आणि आता हे जे दोन्ही पॉईंट आहेत, हा इकडचा पॉईंट आणि हा इकडचा पॉईंट, हे आपल्याला ॲपेक्स पॉईंटला जोडायचे आहेत. लक्षात घ्या, ॲपेक्स पॉईंटला जोडायचे आहेत. ॲपेक्स पॉईंटला जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ॲपेक्स पॉईंटला जोडून झालं तर आता नंतर आपण काय करूयात, कमरेचा मार्किंग करून घेऊयात. तर बघा, आता आपला हा जो टक्स आहे कमरेचा, हा आपला इथं असा मायनस होऊन जाईल. तर बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. अशा पद्धतीने जर का आपला हा कमरेतला टक्स मायनस झाला तर आपला ब्लाऊज बघा कमरेत आपल्याला खूप असा कमी पडू शकतो, म्हणजे इथंच आपला ब्लाऊज हा बिघडू शकतो. तर आपल्याला हा टक्स असा मायनस करून आपल्याला याचं मार्किंग करून घ्यायचं आहे कमरेचं. तर बघा, 6.5 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे, जो काही आपला कमरेचा चौथा भाग येतो त्याचा, आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, इथपर्यंत अशा पद्धतीने लक्षात घ्या. सेम पद्धत तुम्हाला वापरायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला हे जे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा, मी जोडून घेतले. आणि आता इथून आपल्याला इकडची लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे ॲपेक्स पॉईंटपर्यंत. ती जेवढी काही तुमची लाईन आली तिथूनच तुम्हाला अशा पद्धतीने टेप हा फिरवून घ्यायचा आहे. तर बघा, आता ही लाईन इथपर्यंत येते आणि जेव्हा आपण ही इकडची लाईन मोजायला घेतली तर टेप आपला इतका बाहेर जातोय. तर आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने इतकी वाढवून घ्यायची आहे, म्हणजे इथं मार्क करून घ्यायचं आहे. तर कंपल्सरी हीच पद्धत वापरायची. तर बघा, आता इक्वल दिसत आहे. इक्वल दिसत आहे म्हणजे आपला मुंडा हा खूप असा व्यवस्थित येईल. आता काय करायचं, ही जी आपली फिटिंग लाईन आहे इथं 1/2 इंचावर एक मार्किंग करायचं. 1/2 इंचावरती एक मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला ही जी आपली फिटिंग लाईन आहे इथं अशी सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सरळ लाईन ड्रॉ करून झाली तिथून आपल्याला अशा प्रकारे एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथून पण एक क्रॉस लाईन. तर बघा, इथून आणि इथून बघा असा बॉक्स तयार झाला. तर त्या बॉक्समधून आपल्याला परत एक नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित असा सेट करायचा आणि मुंड्याला आकार द्यायचा. तर बघा, इथून मुंड्याचा आकार असणार आहे. तर समजलंच असेल, म्हणजे ही लाईन मोजायची, त्यानंतर इथून टेप फिरवायचा, जिथं कुठं टेप आला तिथं मार्किंग करायचं. ही जी फिटिंग लाईन आहे इथून 1/2 इंचावरती एक अशी सरळ लाईन ड्रॉ करायची. ती सरळ लाईनला हा जो पॉईंट आहे असं सरळ जोडून घ्यायचा, आणि तो जोडल्यानंतर आपल्याला ही फिटिंग लाईनपर्यंत अशा प्रकारे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुमचं बघा लक्षात येईल, आपला हा जो टक्स आहे हा आपला मायनस होऊन जाईल. बघा, अशा पद्धतीने हा जो आपला इथला जो हा टक्स आहे तर बघा, हा टक्स दिसतोय तुम्हाला, हा आपला मायनस होऊन जाईल. तर बघा, मायनस झाल्यानंतर आपली जी मुंड्याची लाईन आहे तर बघा ती कशी एकदम असं मुंड्याची लाईन बघा आपली बरोबर इकडे मॅच होते. तर बघा, इथून आपला मुंडा सुरुवात झालेला आहे. तर बघा, बरोबर इथून अशी मुंडा आपला तयार होतो. तर बघा, मुंड्याचा आकार किती परफेक्ट दिसतोय. तर तुम्हाला आता समजलंच असेल की आपल्याला इकडची लाईन वाढवून नवीन मुंड्याला आकार का द्यायचा आहे. तर बघा, हा टक्स आपला मायनस होणार आहे. मग टक्स
मायनस झाल्यानंतर आपला मुंडा आकार खूप असा विचित्र असा आकार तयार होतो, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित मुंड्याला असा शेप हा ड्रॉ करून घ्यायचा आहे नवीन. तर आता त्यानंतर ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. या लाईनचा सेंटर काढायचा. तर बघा सेंटर काढला. या सेंटरपासून आपल्याला ही जी लाईन आहे ह्या सेंटरपासून ही अशी इकडे जोडून घ्यायची आहे. या पॉईंटला ही लाईन जोडून झाली. त्यानंतर आपल्याला इकडे असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. तर लक्षात घ्या, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. तर बघा इथपर्यंत तुमचं लक्षात तर आलंच असेल. प्रिन्सेस कटचा आकार तुम्हाला इथून कळलाच असेल. तर बघा अशा प्रकारे प्रिन्सेस कटला आकार द्या. त्यानंतर इथून आपल्याला हा जो ॲपेक्स पॉईंट आहे आणि इकडची जी फिटिंग लाईनकडची जी क्रॉस लाईन आहे हिचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून आपण सेंटर काढला. परत आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचा आहे या दोघांचा. म्हणजे आपल्याला हे 4 पार्टमध्ये डिवाईड करायचे आहेत. अशा पद्धतीने 4 पार्टमध्ये डिवाईड करून झाल्यानंतर सगळ्यात खालची जी आपली लाईन येते तिथं अर्धा इंचावरती एक मार्क करायचं. इथं अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे 1/2 इंचावरती एक मार्क करायचं आणि इथे एक लाईन एवढं असं आपलं मार्किंग असेल. त्यानंतर ही जी लाईन आहे अर्धा इंचचा जो पॉईंट आहे तो खाली कमरेला जोडायचा. त्यानंतर हा पॉईंट असा इकडे जोडायचा आणि त्यानंतर हा जो पॉईंट आहे असा जोडल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा प्रिन्सेस कटचा आकार असा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला इकडची लाईन मोजून घ्यायची आहे. इकडची लाईन किती येते 6 इंच. तर सेम आपल्याला इकडे असा टेप फिरून हा जो आकार आहे त्याच्यावरती टेप असा फिरवायचा आहे आणि जिथं कुठे आपले 6 इंच येईल तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण जेव्हा पार्ट्स हे दोघं पार्ट जोडू तर बघा आता ही जी लाईन स्ट्रेट गेलेली आहे म्हणून ही कमी येईल आणि ही जी अशी फिरून गेलेली आहे तरी जास्त येईल. तर बघा आता मी तुम्हाला सांगते ही जी स्ट्रेट लाईन येईल ही कमी आणि समजा ही जी लाईन आहे ही जर अशी फिरून आली सेम इथपर्यंत तरी इकडची जास्त येईल. तर त्याच्यामुळे पण आपल्याला जोडताना दोघं पार्ट हे इक्वल यायला पाहिजे सेम. म्हणून ही लाईन मोजायची त्यानंतर ही मोजायची. जिथं कुठं ह्या लाईनचं मेजरमेंट आपल्याला मिळालं तिथं मार्क करायचं आणि इथून मोजायचं. इथं किती आलं अर्धा इंच तर त्याच्या दुप्पटीने घ्यायचं. तर इथं अर्धा इंच आलं तर मी इकडे 1 इंचावरती एक मार्क करेल. इथं जर का माझं 1 इंच आलं तर मी इकडे 2 इंचावरती मार्क करेल. अशा पद्धतीने पण एवढं तर काही अंतर याच्यात येत नाही की एवढं आपल्याला घ्यावं लागेल. पण तुम्हाला हे जे आहे माप आहे हे घेण्याआधी एक चेक करायचं आहे. तर बघा इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. अर्धा इंच आपलं स्लीव जोडण्यात जाईल आणि आपलं अर्धा इंच फिनिशिंग देण्यात जाईल. तर माझा पार्ट किती येईल 7.5 इंच माझं हे ब्लाऊजचा साईड पार्ट तयार होणार आहे. तर तुम्ही चेक करायचं की ब्लाऊजवरती जे मापाला तुमच्याकडे ब्लाऊज आलेलं आहे त्याच्यावरती साईड पार्ट तुमचा किती आहे फिटिंग साईडचा त्यानुसार तुम्ही हे कट करायचं. नाहीतर तुम्ही काय करणार मी इथं सांगितलं तुम्हाला इथं अर्धा इंच घेतलं तर इथं 1 इंच घ्या. तर तुम्ही 1 इंच घेऊन डायरेक्ट कट करणार. तर समजा तुम्हाला वाटतंय की हो एवढ्या याच्यात माझा पार्ट होणार आहे तर तुम्ही कट करू शकता. पण तुमचा जर का साईड पार्ट कमी होत असेल ब्लाऊजमध्ये समजा 8 इंच येतो आणि तुमचा इथं 7 इंच येणार आहे तर तुमचं इथं जेवढं अंतर आहे तेवढंच तुम्ही इथे मार्क करणार. म्हणजे बघा इथं अर्धा इंच तुमचं वाढून जाईल म्हणजे तेवढा ब्लाऊज तुमचा उंचीला वाढेल अर्धा इंच. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर सेम अशाच पद्धतीने घ्या. तर आता तुम्हाला इथं असे क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे. क्रॉस मार्किंग केल्यानंतर हुक पट्टीच्या साईडने अर्ध्या इंचावरती एक मार्किंग करायचं. तर बघा
अर्धा इंचाचा सुद्धा क्रॉस मार्क करायचं. हा जो तुमचा ॲपेक्स पॉईंट आहे, ॲपेक्स पॉईंटला तुम्ही अशा प्रकारे एक सरळ लाईन ड्रॉ करायची आणि इथून तुम्हाला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती एक मार्क केलं. आता तुम्हाला इथं पाव इंचाचा टक्स घ्यायचा आहे. म्हणजे टोटल मिळून तुमचा हा टक्स अर्धा इंचाचा आला पाहिजे, जास्त घ्यायची गरज नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने तर खूप छान असा तुमचा हा पप असा क्रिएट होईल. खूप छान तुम्हाला ब्लाऊजमध्ये क्रीज पण मिळणार नाही. ब्लाऊजसुद्धा फिटिंगला खूप सुंदर बसेल. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. तर चला मी आता तुम्हाला कटिंग कशी करायची हे सांगते. तर बघा मैत्रिणींनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो आपला टक्स मायनस होणार आहे याला आपण आता मायनस करून घेऊयात. म्हणजे अशा प्रकारे क्रॉस करून इथं मी एक पिन अटॅच करून घेते. तर बघा मी इथं एक पिन अशी अटॅच करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी क्रॉस लाईन आहे इथून आपल्याला कटिंग सुरू करायची आहे. तर बघा जसं आपण जे आपलं फायनल मार्किंग आहे ते लक्षात घ्या आणि ते लक्षात घेऊनच आपल्याला हे कटिंग करायचं आहे. आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया. इथून नंतर आता मुंड्याचं जे मार्क केलेलं आहे ते मुंड्याचं आपण कटिंग करायचं आहे. तर मुंड्याचं कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या, मुंडा आपल्याला अशा पद्धतीने असा एक्स्ट्रा कट करायचा आहे. तर बघा असा एक्स्ट्रा मुंडा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर बघा एक्स्ट्रा असा मी कट केला. त्यानंतर आपल्याला सरळ इथून असं घ्या. लक्षात घ्या, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुमचं व्यवस्थित असं लक्षात येईल. तर बघा आता तुम्हाला समजलंच असेल मुंड्याचा आकार. इथून अशा पद्धतीचा तुमचा मुंड्याचा आकार हा आलेला आहे. तर बघा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तर बघा इथं मला प्रिन्सेस कटचा आकार थोडा आधी नाही द्यायचा, तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकता. तर बघा हे जे क्रॉस मार्किंग आहे त्या क्रॉस मार्किंगचा तुम्हाला सेंटर काढून घ्यायचा आहे. ती जी क्रॉस मार्किंग, तर बघा आपला तो पहिला सेंटर आहे तिथं बरोबर आलं. त्या सेंटरपासून आपल्याला इकडे अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथून अर्धा इंचावरती एक मार्क केल्यानंतर अशा प्रकारे आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा तुमचं आता लक्षात आलंच असेल. तर बघा आता इकडे अशी एक पिन जी पिन मी पहिले अटॅच केलेली होती मी काढून घेतली. त्यानंतर परत अशी अटॅच करून घेते तिला. तर इथं एक लक्षात घ्या, पहिले तुम्ही हा टक्स मायनस करा, त्यानंतर त्याचा सेंटर काढा, अर्धा इंच बाहेर मार्क करा आणि या ॲपेक्स पॉईंटपासून तर इकडेपर्यंत अशा प्रकारचा आकार देऊन घ्या. तर समजून घ्या जसं मी पहिले केलं ते सुद्धा चालणार आहे. पण समजा आपण जर का हा टक्स मायनस केला त्यानंतर त्याचा आकार थोडा जर का वेगळा आला तर आपण थोडेफार चेंजेस करून व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. तर बघा हा टक्स सुद्धा आपला मायनस झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे त्याचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आता समजलंच असेल. आणि हे जे का थोडेफार असे जे पॉईंट तयार होतात
तर आता बघा इथं तर काही मला वाटत नाही आहे, एक एक लाईन एवढा पॉईंट आपल्याला मायनस करून घ्यावा लागत असतो. तर लक्षात घ्या. आता आपल्याला बॅक पार्ट हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. तर बघा कटिंगसुद्धा अगदी परफेक्ट असं दिसतं आहे आणि ब्लाऊज मी तुम्हाला आता याच मापाचे ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे. सेम जर का तुम्ही व्यवस्थित तुमचं लक्षात आलं तर आपण पहिले असं पेपर कटिंगवरती बघूया आणि त्यानंतर डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग बघूया. तर बघा आता काय करायचं, हा जो काही आपला साईड पार्ट निघालेला आहे या पार्टला आपल्याला ह्या ज्या आपल्या मार्जिनच्या 1.5 इंचाच्या लाईनी आहेत त्या अशा पद्धतीने मॅच करायच्या इकडे. तर बघा इथं एक लाईन असं खाली जायचं मुंड्याला आणि इथून व्यवस्थित असं मॅच करायचं. मॅच करून झाल्यानंतर जिथं कुठे मॅच होतं आहे तिथं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं. इथं पण आपल्याला मुंड्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं. तर बघा इथपर्यंत आपलं मार्किंग हे झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपली गळ्याची उंची किती असणार आहे. तर आपला पुढचा भाग असं नाही की आपली जी पुढच्या भागाची उंची आहे तीच आपल्या सेम मागच्या भागाची आली पाहिजे. तर मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे मागचा भाग आपला स्ट्रेट असतो तर एवढं त्याचं काहीसा असं फरक पडत नाही. पण आपला जो पुढचा भाग आहे तो असा आपला उभार भाग असतो तर त्याला उंचीही भरपूर लागते. त्याच्यामुळे पुढचं आणि मागच्या भागाचं कंपॅरिझन करायला जायचं नाही. तर काय करायचं, आपल्याला उंची बघून घ्यायची. अर्धा इंच आपलं याच्यामध्ये जाणार आहे, अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. तर ते आपण बघायचं आणि त्यानंतर आपल्याला खालचा बेल्ट हा फिक्स करायचा. तर बघा इथंसुद्धा आपण जसं फ्रंटमध्ये अर्धा इंच मायनस केलं तर सेम आपल्याला इकडेसुद्धा अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे. कारण आपला मागचा गळासुद्धा चेस्ट लाईनच्या खाली जात असतो. तर आता इथं आपल्याला गळ्याची उंची किती घ्यायची आहे ते डिसाईड करायचं. त्यानंतर गळ्याची उंची माझी असणार आहे 10 इंचाचा मी गळा घेतला. तर मी तिथे एक मार्किंग केलं आणि त्यानंतर हे जे इथून जे आपले साईड पार्ट आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं कटिंग होईल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा पार्ट मी मॅच करून का चेक करून घेतला. तर आता बघा आपण जर चेक केलं नसतं आणि डायरेक्ट आपण गेलो असतो तर आपल्याला पुढच्या भागापेक्षा मागचा भाग हा इतका वाढलेला आपला आला असता, म्हणजे एक्स्ट्रा. तर ते एक्स्ट्रा आपल्याला यायला नको, त्याच्यामुळे आपल्याला हे घ्यावं लागलं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित सगळं मोजून मापूनच कट करायचं आहे. तर आता आपली गळ्याची रुंदी आपण बघून घेऊयात. तर गळ्याची रुंदी होती 3 इंचाला एक लाईन इतकी कमी. तर मी इथं 3.25 इंच किंवा 3 इंच मी गळ्याची रुंदी घेते आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करायचा. बॉक्स तयार करून झाल्यानंतर तर मी तुम्हाला बोललेली होती की माझा स्वीटट असा नेक असणार आहे. तर पानगळा असा आकार देऊन मी घेणार आहे. तर बघा इथून अशा पद्धतीचा मी थोडा आतमध्ये घेते. आतमध्ये गेल्यानंतर थोडा असा बाहेर घेते आणि बाहेर गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे डॉट 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 असं करून घ्यायचं आहे. तर बघा आता हा झाला आपलं फ्रंट पार्टचं कटिंग. त्याच पद्धतीने आपल्याला बॅक पार्टचं कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा अशाच पद्धतीने मी बॅक पार्टचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. तर आपला बॅक पार्ट झाला. आता आपला हा फ्रंट पार्टचं कटिंग. त्यानंतर आपण स्लीव्ज कटिंगचं फर्मा ज्याला आपण पॅटर्न असे म्हणतो. तर पॅटर्न असल्यामुळे स्लीव्ज कटिंगला मला एवढं काही डिफिकल्ट असं वाटत नाही. इझिली तुम्हीसुद्धा ते कटिंग करू शकतात. तर स्लीव्ज कटिंग आपण डायरेक्ट कपड्यावरती करून घेऊयात आणि आता आपण हे जे कटिंग केलेलं आहे हे आपण अस्तरवरती करून घेऊयात.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबून घेऊयात. आपण आता हे पार्ट 1 असे आपण याला म्हणू आणि पार्ट 2मध्ये आपण याच्या पुढचं कटिंग बघणार आहोत, जेणेकरून आपला व्हिडिओसुद्धा जास्त लाँग असा जायला नको. आणि मी म्हणते तर अस्तर, त्यानंतर मी तुम्हाला अस्तर वगैरे याचीसुद्धा माहिती देणार आहे, त्याच्यामुळे जास्त लाँग होईल. ते तर आपण इथं ही कटिंग थांबूयात आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हेच अस्तरवरती कटिंग करून स्टिचिंगचं सुद्धा आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून आभार मानते. आणि त्यानंतर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर मैत्रिणींनो, चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, थँक्यू.